शुभ सकाळ मित्रांनो। तर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मित्र हो, आता आपण चाललो आहोत अवघे काही दिवसच बाकी राहिलेत आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी। तर आपण निरूळमध्ये चाललो आहोत। आपण म्हणजे लाडक्या बाप्पाच्या मूर्तिकामाच्या कलर कामाला सुरुवात झाली आहे। कार्यशाळेमधील सुद्धा लगबग चालू झालेली आहे। तर गेल्या वेळी आपण मूर्तिकामाचं म्हणजेच मातीकाम चालू होतं तेव्हा आपण गेलो होतो। तर आता आपण तिकडेच जाणार आहोत आपल्या म्हणजे लाडक्या बाप्पाचं रंगकामाचा व्हिडिओ करण्यासाठी। तर मित्र हो, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की राहा आणि जर व्हिडिओ असेल नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फाटे बीच म्हणजे फाटे ब्रिजवरती तर पाहू शकता भरती आहे आणि इकडूनच आपल्याला आता पुढे जायचं आहे। आणि चांगली गोष्ट आहे पाऊस नाहीये आता, चाललं आपण जाऊया। तर मित्र हो, फायनली पोहोचलेलो आहोत आपण आता आणि जवळजवळ 2:30 वाजलेत आणि आता आपण चाललेलो आहोत। तर मित्र हो, शेती वगैरे पाहू शकता, खूप भारी वाटतं। मेन म्हणजे असं वातावरण, थोडंफार मध्येच पाऊस पडतो आहे मध्येच ऊन, तर खूप भारी वाटतं बघा। हे खूप म्हणजे काय सांगू होतं तुम्हाला, शब्द नाहीत माझ्याकडे। तर मित्र हो, आता आपण चाललो आतमध्ये, तर चला जाऊया। तर हो, फायनली आपण पोहोचलेलो आहोत श्री गणेश दर्शन चित्रशाळा निरूळ मधील आता या कार्यशाळेमध्ये। तर आपण आता आतमध्ये चाललो आहोत, तर चला जाऊया। तर मित्र हो, आपण जेव्हा मातीकाम चालू होतं तर या कारखान्याला आपण व्हिजिट दिली होती। तर कार्यशाळेतील मेन कलाकार आपण थोडक्यात ओळख करून येतो, कारण तो व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला सर्व काही माहिती मिळून जाईलच, तरीसुद्धा एक छोटीशी ओळख। तर हे आहेत पारचे मामा म्हणजेच विक्रांत मिस्त्री आणि आजोबा इकडेच आहेत। तर आजोबा शेडिंगचं काम चालू आहे आणि इकडे रेखणी चालू आहे ना, रेखणी आणि नाम। तर मित्र हो, रेखणीवरती ना आत्ताच्या ब्लॉगमध्ये आपण एक इन डिटेलमध्ये पूर्ण व्हिडिओ करणार आहोत रेखणीवरती। आता आतमधले जे गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत त्या आपण कवर करणार आहोत आणि शेवटला आपण पूर्ण रेखणीचा व्हिडिओ करू, म्हणजे स्टार्ट टू एंडिंगपर्यंत जे रेखणीचं वर्क आहे ते आपण दाखवणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर शेवटपर्यंत नक्की राहा। चला आतमधले आपले गणपती बाप्पाच्या मूर्त्या पाहूया। आता सुरुवात करूया। हे बघा, पाहू शकता सुंदर अशा बाप्पाच्या मूर्त्या आहेत इकडे, हे बघा। तर हे पाहू शकता किती सुंदर अशा मूर्त्या वाटतात, पहा। तर ह्या मूर्त्या आहेत ना पूर्णपणे तयार झालेल्या आहेत। आणि मित्र हो, काही मूर्त्या आहेत त्या म्हणजे थोडंफार वर्क आहे त्याच्यावर तर राहिलेलं आहे, म्हणजे सोनेरी, फक्त सोनेरीच राहिले। पाहू शकते इकडे काही मूर्त्या त्यांच्यावर फक्त सोनेरी द्यायची राहिलेली आहे। आणि हे बघा इकडे पेटेवाला आहे, पाहू शकता। तर मित्र हो, तुम्हाला गोड गणपती बघायचं, पाहू शकता सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे, खूप भारी वाटते पहा।
तर मित्र ही पाहू शकता एक छोटी बाप्पाची मूर्ती आहे. तर हिला ना फेटा बांधायचा आहे आणि ही बघा पाठीमागेच तुम्हाला पाहायला भेटेल फेटेवाली मूर्ती. खूप मस्त अशा मूर्त्या पाहायला भेटेल तुम्हाला. मित्र पाहू शकता लालबागच्या राजाची मूर्ती. इकडे पाहू शकता इकडे बॉडी कलर मारण्याचं काम चालू आहे. मित्र हो बघा माझा मित्र पार्थ मिस्त्री. पार्थ काय करतोस? धोतर. अच्छा आता एक कोट मारून झालं. हां दुसरा लेअर कलरचा मारायला घेतला. त्याच्यावर शेडिंग असेल ना अजून? नाही याच्यावर शेडिंगला जाणार आता. आता सर्व कपडे वगैरे रंगून झाले की त्या आजोबांकडे जातो शेडिंगला. तर मित्रांनो पाहू शकता विठ्ठल रूपात मूर्ती आहे ही. आणि हे बघा खूप अशी सुंदर अशी मूर्ती जास्वंदीच्या फुलामध्ये बालमूर्ती आहे. तर मित्र हो इकडच्या मूर्त्या सुद्धा झालेल्या आहेत, फक्त सोनेरी राहिलेली आहे. तर काय काय मूर्त्या पूर्ण आहेत ते दाखवतो तुम्हाला. तर मग अशी आपण तो गरुडावरचा बघितला होता ना सेम इकडे ह्याची सोनेरी राहिलेली आहे. शेडिंगचं काम चालू आहे. आजोबा शेडिंग करतात तर चला पाहूया.
मित्र हो, आपण जो रेखणीचा विषय पाहणार आहोत रेखणी कशी केली जाते, तर आता आपण तेच पाहणार आहोत. तर मित्र हो, बघा ही बाप्पाची मूर्ती आहे आणि आता ह्याचंच रेखणी काम आणि नाम ते आता केलं जाणार आहे. ही बाप्पाची मूर्ती. तर मित्र हो, आता सुरुवात होते रेखणीला. अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे रेखणी आहे. तर मूर्तीमध्ये एक जीव ओतला जातो, तर एक जिवंत रूप येतं, तर या रेखणीमुळे असतं. आपण देवाला बघतो ते बघतो, पण आता देव आपल्याला बघायला सुरुवात. बरोबर. अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे आपली रेखणी असते. तर मित्रांनो, गणपती बाप्पाची रेखणी झालेली आहे.
गणपती बाप्पाच्या मूर्त्या पाहिला असालच. तर मित्रांनो आजचा हा व्लॉग आपण इथेच थांबवतोय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि जर आवडला असेल नक्कीच लाईक करा. भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.